5th standard, multiple and factors, SSC board, video number 2, problem set 33. Write 3-digit numbers that are multiple of 2. Multiple of 2 म्हणजे काय? 2चं टेबल तुम्ही इन्फिनाइट म्हणू शकता. 2 1 जा, 2 2 जा, 2 10 जा, 2 20 जा, 2 100 जा. तर त्याचे मल्टिपल असे हवेत आपल्याला की जे 3 डिजिट आहे, म्हणजे 2नी ते इझिली डिवाईड होतील असे. आता 2ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट मी तुम्हाला आता डिव्हिजिबिलिटी टेस्ट यानंतर शिकवणार आहे. तर 2ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट सांगते ज्याच्या युनिट प्लेसला 0 2 नंतर 0 2 4 6 8 असतील तो नंबर डिव्हिजिबल असतो. तर आता 2 कुठलेही 3 डिजिट नंबर घ्या. 2 3 4 2 3 6 5 8 0 3 3 2. these all number will divisible by 2. 2ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट आणि 3 डिजिट नंबर आला आपला मल्टिपल ऑफ 2. राईट 5 3 डिजिट नंबर्स दॅट आर मल्टिपल ऑफ 5. 5चे मल्टिपल काय आहेत? 3 डिजिट हवेत. 5 5 5 1 2 5 3 4 0 6 5 0. याचा अर्थ असा असतो ज्याच्या एंडला वन्स प्लेसला 0 आणि 5 असतात ते नंबर घ्यायचे, 3 डिजिट नंबर. राईट 5 3 डिजिट नंबर्स दॅट आर मल्टिपल ऑफ 10. आता मल्टिपल ऑफ 10 म्हणजे ज्याच्या युनिट प्लेसला ओन्ली 0 पाहिजे आपल्याला. कुठलाही घ्या मग तुम्ही, तो मल्टिपल होतो तो. 400 870 545 540. दिस इज 10th मल्टिपल. आता राईट 5 नंबर्स दॅट आर मल्टिपल्स ऑफ 2 ॲज वेल ॲज 3. आता आपल्याला 2चं पण पाहिजे आणि 3चं पण, म्हणजे 2च्या टेबलमध्ये पण आलेलं आहे आणि 3च्या पण. तर बघा मल्टिपल ऑफ 2 ॲज वेल ॲज 3. 2 ॲज वेल ॲज 3 आर 3 6 12 18 24 30. हे दोघांचे टेबलमध्ये येणार आहेत. आता क्वेश्चन नंबर 3 घेणार आहे मी. अ रिबन इज 3 मीटर लॉंग. कॅन वी कट इट इंटू 50 सेंटीमीटर लॉंग पीसेस अँड हॅव नथिंग लेफ्ट ओव्हर? राईट द रिझन व्हाय ऑर व्हाय नॉट. बरोबर. आता 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. बरोबर. त्यामुळे 3 मीटर इज इक्वल टू 3 इंटू 100 300 सेंटीमीटर. 300 is exactly divisible by 50. बरोबर. म्हणून 3 मीटर लॉंग ribbon can be cut into 50 centimeter pieces. जे डिव्हिजन करून दाखवायचं एक्झॅक्टली 300 पहिले 6 minus 300 0 0 0. 300 is exactly divisible by 50. So we can make 6 pieces each of length 50 centimeter
from a ribbon 3 meter long, 3 meters long. नमस्कार. पुढच्या व्हिडिओमध्ये मी पुढची प्रॉब्लेम सॉल्व करते. माझा चॅनल आवडत असेल तर मला लाईक करायला, सबस्क्राईब करायला आणि बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका. रुचाज क्लासेस अँड गुरुकुल.